आई काय जबरदस्ती आहे ग? काल पाहिलंच ना मी तुमचा किती विचार करते. तुला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही एका शहरात राहिलो, भेटलो, बोललो तर काय झालं? काल पळून जायला रेडी नाही झालीस, पण नेक्स्ट टाइम झालीस तर याची गॅरंटी कोण देईल ना? म्हणजे तुझा विश्वास नाही ना आई माझ्यावर? मयू, ह्या विषयावर आपण नंतर बोलू. नंतर नाही, आत्ता बोलायचंय मला, आत्ता. नको बोलायला लावूस तिला मयुरी. ती बोलायला लागली ना की ती माझ्यावर, आपल्या नात्यावर इतका अविश्वास दाखवते. यू कांट इमॅजिन. तुला माहिती त्या गोष्टीचा मला इतका त्रास होतो ना की ते पुन्हा पुन्हा सहन करण्यापेक्षा मी तिला ते वचन देऊन टाकलं. मी हे शहर सोडून जायला तयार आहे. अधिक नको ना जाऊस प्लीज. दुसरा काहीच ऑप्शन नाहीये मयुरी माझ्याकडे. माझं तुझ्यावरचं प्रेम प्रूव्ह करायला जर का हा एकच ऑप्शन असेल ना तर तो मी निवडलाय. आई प्लीज नको ना शर्ट घालूस आई. एक आई म्हणून तुझ्यासाठी जे योग्य आहे ना तेच केलंय मी. तू माझी वाट बघशील ना मयुरी? मी तुझी खूप मनापासून वाट बघेन. अश्विनीला केलेल्या प्रॉमिस प्रमाणे मी 2 वर्ष या शहरात येणार नाही. पण जर का 2 वर्षांनंतरही ह्या शहरात आल्यावर आपलं एकमेकांबद्दलचं प्रेम, आपलं एकमेकांबद्दलचं कनेक्शन सेम राहिलं ना तर अश्विनीला आपल्याला एक्सेप्ट करावंच लागेल. तरी आपण एकमेकांना भेटायचं नाही, एकमेकांशी बोलायचं सुद्धा नाही, आपण ना एकमेकांच्या समोर सुद्धा यायचं नाही. हे सगळं ना मी आपल्या प्रेमाखातर करायला तयार आहे. आणि हे सगळं करून जर आपण अश्विनीला हे प्रूव्ह करून दाखवलं ना की आपला बॉन्ड, आपलं प्रेम सगळं सेम आहे तर तिला हा विश्वास बसेल की ते अट्रॅक्शन नसून एक प्रेम आहे. आय वॉन्ट टू डू दिस मयुरी. आय वॉन्ट टू डू एनी डॅम थिंग टू प्रूव्ह माय लव्ह. मला वचन दे मयुरी, जोपर्यंत मी परत येत नाही ना तू तुझ्या मनात कोणताच वाईट विचार आणणार नाहीस. तू स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करणार नाहीस असं वचन दे मला मयुरी. येतो. बाबा मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. शांत हो. आई काय चुकलं का माझं? मी प्रेम केलंय, चुकलं का? आई प्रत्येक वेळी मी तुमची मान खाली जायला असं कधीच काय वागलो नाही आम्ही. कधी आमच्या नात्यातल्या मर्यादा पण ओलांडल्या नाहीत का? आमचं प्रेम आहे का एकमेकांवर आणि काही कारण नसताना तू त्याच्यावर आरोप केलेस तरी मी गप्प बसले. मला पळून जाणं सहज सोपं होतं पण मी नाही गेले. का माहितीये? मला दुखवायचं नव्हतं तुम्हाला. पण तू का विचार करत नाहीयेस माझ्या मनाचा? का त्रास देतेस मला? त्याला लांब पाठवलं माझ्यापासून. का भेटायचं नाही आम्ही? हे तुला आता नाही कळणार मयू. जेव्हा तू आई होशील ना तेव्हा कळेल आणि तेव्हा तुला पटेल. तुला मी आधीच सांगितलं होतं मयू, तुला मी चुकीची वाटते, बरोबर वाटते हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी महत्वाची तुझी सेफ्टी आहे. आई मला ना कळत नाही तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते. तू जे वागतेस ना त्यामुळे तू माझ्या मनातून उतरत चाललीयस. यानंतर आपलं नातं परत पूर्वीसारखं कधीच नाही होऊ शकत. मला ना तुझा राग येतोय आई, खूप जास्त राग येतोय. इतका येतोय ना की मला तुझा चेहरा सुद्धा नाही बघायचा. मी ना उगाच विश्वास ठेवला तुझ्यावर, पण तू अजिबात विचार केला नाहीस ना माझा. त्या आईला आपल्या मुलीचं मनच नाही कळत ना, अशी आईच नकोय मला. आय हेट यू, हेट यू.
एपी? हा एपी सगळी तयारी झाली आहे. हो, डॉक्युमेंट सुद्धा रेडी आहे. आता थोड्या वेळातच मी निघेन. ओके. मयू, मला माहिती आहे आपल्याला एकमेकांना भेटता येत नाहीये, एकमेकांशी बोलताही येत नाहीये. याचा खूप त्रास होतोय ना तुला? म्हणूनच अशी अस्वस्थ होऊन घर वगैरे सोडून जातेस. पण नाही मयू, आपण असं हारायचं नाहीये. आपल्या एकमेकांवरचं प्रेम प्रूव्ह करायला हा एकच मार्ग आहे आपल्याकडे. आता तू मला किंवा मी तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रश्नच येत नाही. किती मोह झाला ना तरी आपल्याला एकमेकांपासून लांबच राहावं लागणार. पण मला खात्री आहे मयू, तू माझी वाट बघशील. पण कधी ना कधी नक्की एकत्र येऊ. गुड बाय मयुरी. कीर्ती, तू अशी अचानक कशी आली? अगं तुला काहीतरी द्यायचं होतं. काय? मंगळसूत्र? हो, प्रतीकने तुझ्यासाठी बनवलं होतं. जेव्हा पळून जाण्याचा त्याने प्लॅन केला होता तेव्हा माझ्याकडे ठेवायला दिलं होतं. मंदिरात जाऊन तुम्ही लग्न करणार होतात आणि हे तो तुझ्या गळ्यात घालणार होता. तेवढ्यात तुझे आई बाबा आले आणि त्यामुळे हे माझ्याकडेच राहिलं. प्रतीकला देण्याचा चान्सच नाही मिळाला, त्यामुळे हे तुझ्याकडेच ठेवलं. प्रतीक किती सिरियस आहे ग माझ्या बाबतीत. मंगळसूत्र म्हणजे लाईफ टाईम कमिटमेंट झाली ना. माझ्या आई बाबांना कळतच नाहीये. तुझी आई तर काहीतरी स्ट्रिक्ट निघाली. तिच्या समोर तर काहीच करता येत नाही. आता ना मी प्रूव्ह करणारच आईला की प्रतीकचं माझ्यावर खरं प्रेम आहे. मी प्रतीकला जाऊ देणार माझ्या आयुष्यातून. आता जर माझ्या गळ्यात कोणी मंगळसूत्र घालेल ना तर तो फक्त प्रतीकच. हे बघ मयूर, टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल. काय करू यार मग? प्रतीकने फोन ऑफ केलाय, मला कळत नाहीये तो कुठे आहे, कसा आहे. हे सगळं ना माझ्या आईमुळे झालंय फक्त. तू आता इकडेच राहणार आहेस? नाही माहिती मला, पण मी आईकडे नाही जाणार राहायला. तुला सुहाना माहितीये? अगं ती इन्फ्लुएन्सर आहे. लाईफस्टाईल पोस्ट करत असते, रील्स करते, इंटरव्ह्यूज घेते. आणि आज ती तुझ्या आईचा इंटरव्ह्यू घेणार आहे. सोशल मीडियावर आज तुझी आई दिसणार आहे. अगं सकाळपासून कमेंट्स येत आहेत, अश्विनी मॅम वगैरे वेटिंग वेटिंग म्हणून. तुझ्या आईची तर बाहेर सॉलिड क्रेज चालू आहे. तिच्या ब्युटी टिप्स वगैरे सगळे फॉलो करतात. मला ना काही सांगू नकोस यार माझ्या आईबद्दल. मला काही ऐकायचं नाहीये. मंगळसूत्र दिल्याबद्दल थँक्स. माझी मुलगी मयुरी, तिने माझ्यासाठी जे काही केलंय ना ते मला कोणत्याही शब्दात सांगता येणार नाही. म्हणजे आजी अश्विनी तुम्हाला दिसते ती फक्त माझ्या मुली. म्हणजे लोकांना वाटतं की मी घर मॅनेज करते, पार्लर मॅनेज करते, सोशल मीडिया हँडल करणं, या सगळ्या गोष्टी कशा काय जमतात मला. त्या जमतात फक्त मयुरीमुळे. कारण मी जेव्हा कोणीच नव्हती ना तेव्हा तिने मला सांगितलं की आई तू खराब आहे, पड, तुझ्या जे काही आहे ते तू ओळख. आणि मला जर हे वेळीच कळलं नसतं तर मी कदाचित
4 भिंतींच्या आतमध्येच पडून राहिली असते. सॉरी. अगदी मोजक्या शब्दात सांगायचं झालं तर मी आज जी काही आहे ना ती फक्त माझ्या मयूमुळे. मयुरी, आवरलं का तुझं? मयू, हो उशीर होतोय. चल. मी रेडी आहे आजोबा. चल. हो हो चला, मी पण रेडी आहे. चला. तू कुठे येतेस? बाबा म्हणजे मी नाहीये सुपरस्टिशियस वगैरे, सगळं मान्य आहे, पण असं नेमकं बाहेर जाताना तुम्ही ना काहीतरी प्रश्न विचारून मला अडवता. बरोबर नाही वाटत. म्हणजे माहितीये ना तुम्हाला कामं नाही होत बाबा. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तू. मी तुमच्या सोबत दादा बरोबर बोलायला येते. तुला काय निमंत्रण दिलंय तिथे? अहो निमंत्रणाची गरजच काय आहे? मी आत्या आहे तिची बाजू मांडायला येते मी. हे बघा, तुमच्यासारख्या जुनाट विचारांच्या मंडळींमध्ये तिची घुसमट होईल. तिला काही बोलता येणार नाही. तुम्ही तिला ऑलरेडी किती दबून ठेवताय बघताय ना तुम्ही. बिचारी आपली नमून असते, काही बोलत नाही, काही नाही. तिला सपोर्ट करायला म्हणून येते मी. म्हणजे मयुरीचं आयुष्य वाचवायला येतेस? तू काय हसतेस? अगं तुझी बाजू मांडायला येते, तुला सपोर्ट करायला येते ना मी. आत्या, मला माझी बाजू मांडता येते आणि माझी काही घुसमट वगैरे होत नाही. हा, हे बघा, जाताय ना सावकाश जा. आणि मयुरी, जो काही निर्णय घेशील पूर्ण विचार करून घे. हो आजी. हा चला. ती म्हणाली ना तुझी गरज नाहीये, मग काय येतेस तू? बाबा ठीक आहे, तिला तिची बाजू मांडता येत असेल तर मांडू देत तिला. मी फक्त तिच्या सपोर्टला येते. मी फक्त अशी बाजूला उभी राहणार आहे, मी काही बोलणार पण नाही. मला सपोर्टची पण गरज नाहीये. हो बरं, चुरू चुरू बोलायला जमतंय तुला? तुला जेव्हा गरज होती ना तेव्हा घरात घेतलं मी तुला एवढा सगळा सपोर्ट केला, नाहीतर राहावं लागलं असतं आईच्या छत्रछायेखाली. हे सगळं मी देतीये, हे सगळं सपोर्ट करतेय म्हणून चुरू चुरू बोलायला मिळतंय तुला. आज झालं शिल्पी, किती बोलतेस? अहो किती शहाणपणा करतेय मग ती. आणि एका घर तुझं आहे का अजून? म्हणजे ते होणार. हो, आता निघताय ना, निघताना तरी भांडू नका ना. अगं मी कुठे भांडतीये? मी मुद्दा काढला का? पहिला प्रश्न त्यांनी विचारला मला. बस झालं, गप्प राहता. चल चल ग. आजी येते. यांनी जर अजून हिडीस पिडीस केला ना मला तर बघ, आई मी आत्ताच सांगून ठेवते तुला. आणि अश्विनी ब्युटी पार्लर हा एक वेल नोन ब्रँड आहे. तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? मी काय बोलते ते मला बरोबर कळतंय. तू काय बोलतोयस ते तुला कळतंय का? अरे त वरून ताकभात समज ना दादा. हे कळत नाहीये ना तुला, म्हणून तुझ्या बिझनेस मध्ये एवढे इश्यूज होत आहेत. शिल्पी, चिल चिल. एवढं का पॉझिटिव्ह होतीस त्याच्याबद्दल? 1 मिनिट. मी काही नवीन पार्लर काढणार नाहीये. मी अश्विनी ब्युटी पार्लरची नवीन ब्रँड चालू करणार आहे. कारण अश्विनी ब्युटी पार्लर मोठं होण्यामागे सगळ्यात मोठा वाटा माझा आहे. मग मी नवीन सुरुवात का करू ना? तुला जर पार्लर मध्ये काम करायची इतकी इच्छा असेल ना तर इकडे ये आणि तुझ्या आईला मदत कर. नो वेज. आई सोबत काम नाही करू शकत मी, कारण आईच्या पार्लर मध्ये आई बॉस असते आणि मला कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही. पण मयुरी, तुला या सगळ्या गोष्टींचा अनुभव तरी आहे का? इंटरनेट. आई जर सोशल मीडिया क्वीन होऊ शकते तर इंटरनेट वरून माहिती काढून मी एवढं तर करूच शकते ना. आणि जागेचं काय करणारच? सध्या घरीच चालू करेन. घरातलं एखादा सेक्शन घेऊन सुरू करेन. पुढचं पुढे बघू. कुठल्या घरात? वाघमारे घर, जिथे मी राहते. हो, आणि त्या घराच्या ओनरला सुद्धा या प्रस्तावाशी काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो, या प्रस्तावाला मी तयार आहे. माझं डोकं भडमडतंय. काय चाललंय बाबा हे सगळं? मी माझ्या आई बाबांशी बोलल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी तुमची इच्छा होती ना आजोबा? आता ती पूर्ण झाली असेल तर आपण निघूया. हो दादा, तुझी मुलगी काहीतरी करायचं म्हणते, तिला निदान आशीर्वाद तरी दे. ती जर चांगल्या इंटेन्शननी काही करत असेल ना तर माझे आशीर्वाद तिच्या मागे सदैव आहे. एनिवे, आपली मीटिंग संपली आहे असं मी गृहीत धरते आता आणि निघते ऑफिसला, कारण मला खूप काम आहे. चल ग मयू. चल ग मयू. मयुरी, तू इकडेच थांब. तू जा ग. मग मी पण थांबते. तू जा. मयुरी, हिच्या नादी लागू नकोस, समजलं?
आईची मुलगी कमी आणि शिल्पीची भाची जास्त बोलत होती आज. अहो ऐका ना, तिचा ह्या सगळ्यात आनंद आहे ना, करू देत मग तिला. आजोबा मी बाहेर थांबते. अश्विनी श्रेयस, मला माहिती आहे मयुरी जे पाऊल उचलते ते बालिशपणाचं आहे. अगं हे वयच असतं विचित्र. तुझे कस्टमर्स येतात, त्यांच्या स्किनशी खेळत असतो आपण. त्यांची त्वचा आपल्या हातात असते. इट्स अ रिस्की बिझनेस. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण ह्या सगळ्यामध्ये आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ना. तिच्याकडनं काही चूक होऊ नये म्हणून आपण सांभाळलं पाहिजे. आणि हे सगळं आपण दोघं नाही करणार तर कोण करणार? गेली 20 वर्ष तू खपत आलीस. कोणासाठी? माझ्यासाठी, या परिवारासाठी, या मयुरीसाठी. आज ती ज्या स्टेजला आहे ना ती तुझ्यामुळे. आणि आज पटकन बोलून गेली की तू तुझ्या पायावर उभी राहिलीस, हे पार्लर उभं केलंस हे तिच्यामुळे. ती श्रेय घेते याचं. तुझ्याबरोबर कॉम्पिटिशन करणारी काय मिळणार आहे हिला? स्वतःच्या आई बरोबर कॉम्पिटिशन करू? सांग मला. ऐका ना, तुम्हीच म्हणाला होतात ना वेळ आल्यावर मयू आपल्याकडे परत येईल म्हणून. नका ना काळजी करू, हो जाएगा रे सब. खरंच उज्ज्वला म्हणाली ना ते चुकीचंच होतं. तूही एका फटक्यात पटकन शिकू शकतेस. हो ना आजोबा. मग आजीला का कळत नाहीये हे? मी कॉलेजमध्ये प्रत्येक वेळी टॉप करत असते. मान्य आहे मला, पण बाळा कसं आहे माहिती आहे का, कॉलेजच्या पुस्तकांचा अभ्यास आणि व्यवहारिक ज्ञान यातनं खूप फरक असतो. अगं फक्त पुस्तकं वाचून किंवा व्हिडिओ बघून ते शिकता येत नाही त्याप्रमाणात. तर ते सरावावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष शिक्षण घेणं म्हणजे प्रॅक्टिकल ज्ञान फार गरजेचं असतं बाळा. आणि तुझ्या आईनं तुला शिकवलं ना तर तू उत्तमरित्या शिकशील. ती कशाला शिकवेल? तिला ना फक्त नाहीच म्हणता येत प्रत्येक गोष्टीला. हे बघ, ती हो म्हणू की नाही म्हणू त्याला शिकायचं. आणि बाळा आई जे म्हणते ना ते चांगल्यासाठी म्हणते. आणि कुठल्याही कामामध्ये आपल्या आई बाबांचा आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा फार महत्वाचा असतो. आपण आईवर बाबांवर रागावलो, चिडलो तरी त्यांच्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. आजोबा म्हणण्यापुरती फक्त ठीक आहे, प्रत्यक्षात ती कसे वागली बघितलंत ना. तिला ना काही पडलेलीच नाहीये माझी. तुझ्या आईशिवाय कुणालाही तुझं काही पडलेलं नाहीये, कळलं ना. अगं प्रचंड प्रेम करते तुझ्यावरती. तुझ्या आई बाबांनी आजपर्यंत तुला लाडा कौतुकात वाढवलं, सगळे हट्ट पूर्ण केले की नाही? मग मला सांग, तुझी आई एवढं प्रेम करते तर तिच्याशिवाय तुला उत्तमरित्या कोण शिकवणार? आताही तुम्ही तिचंच कौतुक करताय. कारण ती कौतुकास्पद वागते म्हणून. आणि तुलाही माहिती त्याशिवाय का तुला तिच्यासारखं बनायचं आहे? तिच्यासारखं नाही आजोबा, तिच्यापेक्षा भारी. म्हणजे अश्विनी भारी आहे मान्य आहे तुला. तर एनिवे तू जे काही करशील ना ते अगदी मनापासून 100% कर. निश्चित तुला यश मिळेल. अश्विनीतले चांगले गुण घे बाळा. तू जर तिच्याशी स्पर्धा करायला गेलीस ना तर तुला काहीही साध्य होणार नाही. आजोबा पण हे जग ना स्पर्धेच आहे आणि मला इथे जिंकायचं, स्वतःला प्रूव्ह करायचंय. मग ती स्पर्धा आई सोबत करावी लागली ना तरी चालेल मला. नाही, इथे चुकतेस बाळा. अगं कुणाची स्पर्धा करण्यासाठी तुझी आई एवढी यशस्वी झाली नाही. आज जे यश मिळालं ना तिच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे. तिने जी स्पर्धा केली ती स्पर्धा इतरांशी नव्हे. तिने यश मिळवलं ते आपल्या कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठी. आणि म्हणूनच अश्विनी सर्वांपेक्षा वेगळी आहे, स्पेशल आहे. तुला सांगतो मी, एकदा का तुला ते जमलं तर तुला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आय एम कॉन्फिडंट. माझ्या बोलण्याचा जरा विचार करून बघ. अश्विनी ऐक ना, वॅक्सिंग गरम करायला ठेव ना. ह्यांचं पेडिक्युअर झालं ना की मी ह्यांचं वॅक्सिंग घेते. हा, ह्यांच्या एवढ्या आयब्रोज होऊ देत मग ठेवते. इथे पकडा जरा, वरती वरती वरती. अगं फोन वाजतोय, घे ना. सॉरी जरा फोन घेते. हॅलो, हा बोला. 10चा स्लॉट खालती येऊ द्या, चालेल का तुम्हाला? बर बर ठीक आहे, या तुम्ही.
हाय, मी तानी. हा, तुमची अपॉइंटमेंट घेतली होती ना काल. एक 5 मिनिटं लागतील. ह्यांच्या आयब्रोज झाल्या ना की तुमचा स्पा घेते मी. हा, बसता का तिथे? जरा इथे पकडा. थँक्यू. तुम्ही या इथे बसा. विचार नको करू तर काय करू? अगं विचार कर, पण माझ्याकडे कोणी गिरायक आलं नाही असं धोसारा लावून काय होणार आहे? हा, त्या नादात तू आज जेवली सुद्धा नाहीयेस. आजी, कारण माझी ना चिडचिड होतीये. सकाळपासून एक सुद्धा गिराईक आलं नाहीये. अगं आज पहिलाच दिवस होता ना. अगं पण ते तिला समजेल तर खरं ना. आता सगळं चालू केलंय, लगेच पाहिजे. तुझ्या आईला तरी एवढा लगेच सक्सेस मिळाला होता का ग? कष्टाची तयारी पाहिजे माणसाची. हे काय आहे? लगेच पाहिजे, लगेच पाहिजे. बोर करताय तुम्ही. मी जाते, झोपते. मयू, ते लक्ष नव्हतं गो तिकडे. आणि एक लक्षात ठेवता, कामामध्ये चिकाटी हवी असते. आणि आपल्या कामात रिस्पॉन्स नाही मिळाला तरी सातत्यानं काम करत राहायला हवं. अगं यश निश्चित मिळतं. बघ, आजोबा सांगतायत ते अगदी बरोबर आहे. उठ उठ अगं बघू. आजी. ये इकडे. बस इथे. आता मी जेवण आणते, निमूट जेवायचं, नाहीतर पार्लर उघडायला देणार नाही उद्या. कळला? आले. अगं तुझ्याकडे गिरायक येत नाही याच्यासाठी त्रागा करतेस, पण त्याची कारणं तर समजून घे. अगं पार्लरचं नाव अश्विनी ब्युटी पार्लर ठेवलंयस ना, पण त्या बायकांना कळणार कसं हा की वाघमाऱ्यांच्या घरात तुझं पार्लर सुरू आहे? अगं अश्विनी ब्युटी पार्लर म्हटलं की सगळ्या बायका सवयीने तिकडेच जाणार. त्यांना कसं कळणार की वाघमाऱ्यांच्या घरात पार्लर उघडलंय ते तू? अगं थँक्यू. खूप थँक्यू. तू ना एकदम करेक्ट बोललीस. आता ना मला समजलंय काय करायला पाहिजे ते. थँक्यू. चल जेवण घे बघू आता. असू दे ग, तुलाच तेवढी मदत होईल. करू दे मला. ए मयू, तू काही म्हणा पण चांगलं मॅनेज केलंस तू हे सगळं. नाही म्हणजे आज पहिलाच दिवस होता पार्लरचा, पण तरी सुद्धा सगळ्या गोष्टी नीट झाल्या, व्यवस्थित झाल्या एकदम. मला असं वाटतं तू रोज असं सगळ्यांपर्यंत पॅम्पलेट्स पोहोचव. तुझ्या पार्लर बद्दल लोकांना कळलं आणि त्या लोकांकडून इतर लोकांना कळलं तर आणखीन कस्टमर्स वाढतील. आजी, तुझी ना आज खरंच खूप मदत झाली मला. मी एकटी एवढे कस्टमर हँडलच करू शकले नसते. तू त्यांना पाणी वगैरे देत होतीस ना, त्यामुळे कोणी तक्रार सुद्धा केली नाही. आणि एक तर माझ्याकडे इक्विपमेंट्स कमी आहेत, त्यामुळे त्या 2 गोष्टी तरी लपून राहिल्या. ए पण हे किती चुकीचं आहे. तुझं स्वतःचं पार्लर आहे आणि तुझ्याकडे महत्वाच्या गोष्टी नाहीयेत. असं नाही चालणार यार. मला असं वाटतं आपण दोघी मिळून एक शॉपिंगचा राऊंड मारून येऊया. तुझ्याकडे जे जे काही कमी आहे ना ते आपण घेऊयात. मी स्पॉन्सर करते सगळं. बोल तू काय काय हवंय, लिस्ट काढूया हवं तर आपण. आत्या, मी माझ्याकडे पैसे गोळा झाले ना की घेईन. मला कोणाची मदत घ्यायची नाहीये. हे बघ मयुरी, मी एक गोष्ट क्लिअरली सांगते तुला. असं मी करीन, माझं मी बघेन असं म्हणून काहीही होत नसतं. कितीही काही झालं तरी तुला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावीच लागेल. हा बिझनेस आहे. तुझ्या आईचंच उदाहरण घे. तिने सुद्धा इतरांची मदत घेतली, घरच्या सगळ्यांनी तिला मदत केली म्हणून ती त्या बिझनेसमध्ये तरू शकली. आज इथपर्यंत उडी मारली आहे तिने. तुलाही तेच करावं लागणार आहे. मदत तर घ्यावीच लागणार आहे. मग इतर कोणाची तरी घेण्यापेक्षा माझी घे असं म्हणतेय मी. ते मी ठरवेन, पण सध्या तरी मी मॅनेज करेन माझं काय ते. आजी, ठेवते किचन मध्ये.
म्हणे मी मॅनेज करेन. शेवटी तू तर काय ग, तुझ्या आईची कॉपीच आहेस ना, ज्युनियर मिसेस इंडिया. आता जे काही करायचं ते माझं मी करेन. त्यामुळे सगळं खरं तर तिथे केलं असतं मी, पण घरी अशी चेअर नाहीये, एसी नाहीये, असा लाईट्स वाला आरसा नाहीये, अशा सुविधा नाहीयेत ना घरी अजून. नाही तर केलं असतं. कशाला मी तडमड तिकडे उन्हात आले असते नाहीतर. पण काही हरकत नाही, आपली मयू धडपड करतेय बिचारी. हळूहळू हळू करून जमवेल ती, हे सगळे पैसे जमवेल, हे सगळं घेईल, चेअर घेईल. आणि मी आहे ना तिची आत्या, मी एकटीच कमावतीये, त्यामुळे मी करीन मदत. मी अशी चेअर घ्यायला करेन तिला मदत. कसं असतं माहिती का जेनिफर, जेव्हा माणसाचा खूप कठीण काळ चाललेला असतो ना, तेव्हा त्याला कोण मदत करतं, तेव्हा त्याच्या बरोबरीने कोण चालतं, हे कायम माणूस लक्षात ठेवतो. आणि आता खरं मयुरीला कळेल की कोण तिचं नाही ते. झालं. पुढच्या वेळी जरा जास्त प्रेशर देऊन मसाज केलास तर बरं वाटेल. एनिवे, माझ्याकडून तर तू पैसे घेणारच नसशील, मी तुझी नणंद आहे नाही का. झाली का कुल्फी खाऊन? किती वेळ अगं, कशी खातेस कुल्फी? झाली? मयू दीदीचा आणि आईचा डिवोर्स होणार नाही. मग तुम्ही दोघी सारखे का म्हणता? अगं मग काय झालं, आम्हाला दोघींना एकमेकींचे विचार नाही पटत म्हणून आम्ही म्हणतो. याचा अर्थ असा नाही ना की डिवोर्स होणार आहे. आणि कुहू, आई बाबांना आपल्या मुलांना सोडून कधीच लांब जात नाही. ते त्यांच्यावर खूप 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 प्रेम करतात, कळलं? मग तुम्ही दोघं आम्हाला ओरडता का? लाड का नाही करत जास्त? अरे बापरे कुहू, काय ना, प्रेम करणं म्हणजे फक्त लाड करणं नसतं. आई बाबा आपल्या मुलांवर चिडतात, रागावतात, त्याच्या पाठीही प्रेमच असतं. आता दिदूचं बघ ना, दिदूला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय की नाही, पण आईला असं वाटतं की दिदूने पहिले तिचं शिक्षण पूर्ण करावं. ही योग्य वेळ नाहीये. एक आई म्हणून मला जे वाटतं ते तिला पटत नाहीये, आणि तिला जे वाटतंय ते मला पटत नाहीये, बस एवढंच. पण याचा अर्थ असा होतो की तुम्ही आमच्या होला हो म्हणत नाही. तुम्ही जे काही आहे त्याच्यावर विचार करता. आई, काय वेळा सांगू? सांग की. काहीच समजलं नाही मला. सध्या एवढंच लक्षात ठेव की तुझी दिदू जे काही करते ना ते अगदी खऱ्या मनाने करते. आणि तुझ्या आईलाही दिदूला खूप 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 पुढे गेलेलं बघायचंय, खूप मोठं झालेलं बघायचंय. म्हणजे दिदूला अजून आवडते? हो, मला ती अजूनही आवडते. तू बाळांना एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आई बाबा आपल्या मुलांपासून कधीही लांब जात नाही. ते त्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात. आणि तुझ्या बाबांचं आणि माझं, तुम्हा दोघींवर खूप प्रेम आहे, कळलं? ही कॉफी बघ, तुला आवडते तशी करायचा प्रयत्न केलाय, जमतील का बघ. अगं जमतीये काय, कमालच वाटतेय. आज तू मला स्वतःहून कॉफी आणून दिलीयस, काय खास? अगं आज संजूच्या शाळेत पेरेंट्स टीचर डे आहे ना. अच्छा, म्हणजे मी संजूसाठी काहीतरी करायला चालली आहे, पेरेंट्स मीटिंगला चालली आहे म्हणून इतके लाड का? थँक्यू. काय या बटनाचं काही कळतच नाहीये. आजी, एक मिनिट चल ना, चेअरवर बस ना, मला ना ट्राय करून बघायची ती. अगं काहीतरीच काय, ही जुनी चेअर आहे म्हणून.
नवी चेअर जर घेतली असती तर डेमो द्यायला माणसं आली असती. पण आता काय, आईनीच चेअर दिली आहे म्हटल्यावर मोडकी तोडकी असली तरी सुद्धा चालणारच आहे तुला, हो ना? तुझ्या आईला सतत असं वाटतंय की तू तिला माफ करावंस म्हणून ती हे सगळे फेवर्स तुझ्यावर करतेय, बाकी काही नाही. एनिवे, हे बघ, मी तुझ्यासाठी नवीन कोरी चेअर बुक केली. सेकंड हँड नाही, अगदी नवीन कोरी. कलर पण मस्त आहे बघ. तर अगं बघ ग, माझ्याकडनं स्पॉन्सर. बघ बघ. थँक्स आत्या. नाहीच ना? पण नकोय मला तुझी मदत. अच्छा ठीक आहे, नको असेल तर राहू देत. पण एक गोष्ट लक्षात ठेव मयू, जिच्याकडे बघून तू हे सगळं करतेयस, बिझनेस सुरू करतेयस, तिचंच मुळात आता काही खरं नाहीये. आपल्या रायव्हलला किती मदत करावी, आपल्या शत्रूला किती मदत करावी हे कळतच नाहीये तिला. शिल्पी, मयुरी अश्विनीची बिझनेस रायव्हल नाहीये, ती तिची मुलगी आहे. आणि यानंतर या विषयावर चर्चा नको करत. आणि काय नको त्या गोष्टी का भरवतेस तिच्या मनात? ठीक आहे, खूप प्रेमाने बुक केली होती मी तुझ्यासाठी ही चेअर, पण तुला नकोच असेल तर कॅन्सल करते मी ही ऑर्डर. बरं आई, मी पेरेंट्स मीटिंग नंतर डिरेक्टली ऑफिसला जाणार आहे. ठीक आहे, बाय. त्यामुळे सगळं खरं तर तिथे केलं असतं मी, पण घरी अशी चेअर नाहीये, एसी नाहीये, असा लाईट्स वाला आरसा नाहीये, अशा सुविधा नाहीयेत ना घरी अजून. नाही तर केलं असतं. कशाला मी तडमड तिकडे उन्हात आले असते नाहीतर. पण काही हरकत नाही, आपली मयू धडपड करतेय बिचारी. हळूहळू हळू करून जमवेल ती, हे सगळे पैसे जमवेल, हे सगळं घेईल, चेअर घेईल. आणि मी आहे ना तिची आत्या, मी एकटीच कमावतीये, त्यामुळे मी करीन मदत. मी अशी चेअर घ्यायला करेन तिला मदत. कसं असतं माहितीये का जेनिफर, जेव्हा माणसाचा खूप कठीण काळ चाललेला असतो ना, तेव्हा त्याला कोण मदत करतं, तेव्हा त्याच्या बरोबरीने कोण चालतं, हे कायम माणूस लक्षात ठेवतो. आणि आता खरं मयुरीला कळेल की कोण तिचं नाही ते. झालं. पुढच्या वेळी जरा जास्त प्रेशर देऊन मसाज केलास तर बरं वाटेल. एनिवे, माझ्याकडून तर तू पैसे घेणारच नसशील, मी तुझी नणंद आहे नाही का. झाली का कुल्फी खाऊन? किती वेळ अगं, कशी खातेस कुल्फी? झाली? मयू दीदीचा आणि आईचा डिवोर्स होणार नाही. मग तुम्ही दोघी सारखे का म्हणता? अगं मग काय झालं, आम्हाला दोघींना एकमेकींचे विचार नाही पटत म्हणून आम्ही म्हणतो. याचा अर्थ असा नाही ना की डिवोर्स होणार आहे. आणि कुहू आई बाबांना आपल्या मुलांना सोडून कधीच लांब जात नाही. ते त्यांच्यावर खूप 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 प्रेम करतात, कळलं? मग तुम्ही दोघं आम्हाला ओरडता का? लाड का नाही करत जास्त? अरे बापरे कुहू, काय ना, प्रेम करणं म्हणजे फक्त लाड करणं नसतं. आई बाबा आपल्या मुलांवर चिडतात, रागावतात, त्याच्या पाठीही प्रेमच असतं. आता दिदूचं बघ, दिदूला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय की नाही, पण आईला असं वाटतं की दिदूने पहिले तिचं शिक्षण पूर्ण करावं. ही योग्य वेळ नाहीये. एक आई म्हणून मला जे वाटतं ते तिला पटत नाहीये, आणि तिला जे वाटतंय ते मला पटत नाहीये, बस एवढंच. पण याचा अर्थ असा होतो की तुम्ही आमच्या होला हो म्हणत नाही. तुम्ही जे काही आहे त्याच्यावर विचार करता. आई, काय वेळा सांगू? सांग की. काहीच समजलं नाही मला.
सध्या एवढंच लक्षात ठेव की तुझी दिदू जे काही करते ना ते अगदी खऱ्या मनाने करते आणि तुझ्या आईलाही दिदूला खूप 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 पुढे गेलेलं बघायचंय, खूप मोठं झालेलं बघायचंय. म्हणजे ती तुला अजून आवडते? हो, मला ती अजूनही आवडते. तू बाळांना एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आई बाबा आपल्या मुलांपासून कधीही लांब जातात. ते त्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात आणि तुझ्या बाबांचं आणि माझं तुम्हा दोघींवर खूप प्रेम आहे, कळलं? पिंकी प्रॉमिस. ही कॉफी बघ, तुला आवडते तशी करायचा प्रयत्न केलाय, जमतील का बघ. अगं जमतीये काय, कमालच वाटतेय. आज तू मला स्वतःहून कॉफी आणून दिलीयस, काय खास? अगं आज संजूच्या शाळेत पेरेंट्स टीचर डे आहे ना. अच्छा, म्हणजे मी संजूसाठी काहीतरी करायला चालली आहे, पेरेंट्स मीटिंगला चालली आहे म्हणून इतके लाड का? थँक्यू. काय या बटनाचं काही कळतच नाहीये. आजी एक मिनिट चल ना, चेअरवर बस ना, मला ना ट्राय करून बघायची ती. अगं काहीतरीच काय, ही जुनी चेअर आहे म्हणून. नवी चेअर जर घेतली असती तर डेमो द्यायला माणसं आली असती. पण आता काय, आईनीच चेअर दिली आहे म्हटल्यावर मोडकी तोडकी असली तरी सुद्धा चालणारच आहे तुला, हो ना? तुझ्या आईला सतत असं वाटतंय की तू तिला माफ करावंस म्हणून ती हे सगळे फेवर्स तुझ्यावर करतेय, बाकी काही नाही. एनिवे, हे बघ, मी तुझ्यासाठी नवीन कोरी चेअर बुक केली, सेकंड हँड नाही, अगदी नवीन कोरी. कलर पण मस्त आहे बघ. तर अगं बघ, माझ्याकडनं स्पॉन्सर. बघ बघ. थँक्स आत्या. नाहीच ना? पण नकोय मला तुझी मदत. अच्छा ठीक आहे, नको असेल तर राहू देत. पण एक गोष्ट लक्षात ठेव मयू, जिच्याकडे बघून तू हे सगळं करतेयस, बिझनेस सुरू करतेयस, तिचंच मुळात आता काही खरं नाहीये. आपल्या रायव्हलला किती मदत करावी, आपल्या शत्रूला किती मदत करावी हे कळतच नाहीये तिला. शिल्पी, मयुरी अश्विनीची बिझनेस रायव्हल नाहीये, ती तिची मुलगी आहे. आणि यानंतर या विषयावर चर्चा नको करत. आणि काय नको त्या गोष्टी का भरवतेस तिच्या मनात? ठीक आहे, खूप प्रेमाने बुक केली होती मी तुझ्यासाठी ही चेअर, पण तुला नकोच असेल तर कॅन्सल करते मी ही ऑर्डर. बरं आई, मी पेरेंट्स मीटिंग नंतर डिरेक्टली ऑफिसला जाणार आहे, ठीक आहे? बाय.